तर नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं बैठक न्यूजवर स्वागत आहे. आपण परत एक एपिसोड घेऊन आलो आहोत. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 14 जानेवारीच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मंडळी, पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, तरच तुम्हाला कळेल की आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे. तर मंडळी, सगळ्यात आधी आपल्याला नंदिनीच्या घराचा इथला सीन दाखवला की जीवा व्हिडिओ बनवत असतो त्याचा, आणि त्याचं थंडीचं सांगत असतो की थंडी खूप वाढली आहे. आणि आपण दरच वर्षी ह्या असं असं म्हणतो, तरी पण ह्या वेळेस खूपच आहे, कारण की मी मोहिते सदनच्या बाहेर आहे, आतमध्ये नाही आहे, आणि मला खूपच थंडी वाजते. आणि अशा थंडीमध्ये आपल्याला काय पाहिजे? बायकोची प्रेमाची ऊब, एक चिकन मंचावर सूप, आणि असं म्हणजे कवितामध्ये सांगत असतो, हीटर आणि कंबल असं म्हणतो, म्हणजे चादर. पण माझ्याकडे आत्ता काहीच नाही या चारपैकी असं म्हणतो. आणि थांबतो आणि म्हणतो की तुम्ही सगळे तर तुमच्या तुमच्या घरी बसलेले आहात. आणि हा सीन इथेच संपला आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला तो गुड्डू घरी गेलेला दाखवतो, आणि तिथून नंदिनीचे बाबा बाहेर येतात आणि म्हणतात, काय रे गुड्डू, काय पाहिजे तुला? तर मग गुड्डू म्हणतो की मला ती चादर पाहिजे होती. म्हणजे पहिलं तर कंबल म्हणतं, पण मग तिचे बाबा म्हणतात की तुला किती वेळ सांगितले मराठीमध्ये बोलत जा. मग तो म्हणतो की साहेब, मला चादर पाहिजे म्हणून. तर तो म्हणतो, मी तुला चादर देतो, पण फक्त माणुसकीच्या हक्काने देतोय, बाकी काहीच नाही. तू त्या जीवाला चादर द्यायची नाही. तू जर चादर जीवाला दिली तर मग मी तुला नोकरीवरून काढून टाकणार म्हणून, असं म्हणतात नंदिनीचे बाबा त्या गुड्डूला. त्यानंतर नंदिनी येते आणि म्हणते, काय हो बाबा, काय झालं? तर मग तिचे बाबा म्हणतात की अगं, ह्याला थंडी वाजते, तर ह्याला ब्लँकेट दे एक, आणि एकच दे बरं का. मी ह्याला ताकीद दिली आहे चांगली की जीवाला द्यायचा नाही. चांगली थंडी भरू दे, म्हणजे त्याची डोकं ठिकाण्यावर येईल आणि अक्कल येईल त्याला म्हणून. आणि मग नंदिनी म्हणते की बरं बरं ठीक आहे. आणि बाबा जाताना सुद्धा एकदा म्हणतात की एकच दे बरं का ब्लँकेट. नंतर ती गुड्डूला म्हणते की थांबा, मी आणते वरून. तर मग ती वर जाते नंदिनी तिच्या रूममध्ये, आणि ब्लँकेट काढत असते एक आणि ठेवते. तर तेवढ्यात ती मोबाईलवर नोटिफिकेशन येतं, आणि बघते तर काय की जीवा लाईव्ह आलेला असतो. आणि तो सगळ्यांना असं सांगत असतो की थंडी वाजते असं तसं. आणि रिक्षामध्ये बसून सांगत असतो की खूपच थंडी वाढली आहे, काय होणार आहे काय नाही, मला तर मोबाईलसुद्धा पकडता येत नाही, मी कसं बसं बोलतो आहे. आणि शेवटला म्हणतो व्हिडिओ एंड करायच्या वेळेस की चला ठीक आहे, जगलो वाचलो तर उद्या भेटूया म्हणून, आणि कट करतो. तर हे ऐकून नंदिनी खूपच इमोशनल होते. तिला काळजी वाटते आणि म्हणते की ह्यांना आता काय आजारपण सहन होणार नाही, मी ह्यांना ब्लँकेट देते म्हणून घेऊन. आणि अजून एक ब्लँकेट काढते, मग खाली जाते, दोन्ही ब्लँकेट घेऊन आणि गुड्डूला देते. आणि गुड्डूला म्हणते, हे घे. तर मग गुड्डू म्हणतो, भाऊजी दोन दोन का दिले आहेत, एकच बस झालं ना. तर मग नंदिनी म्हणते की त्यांना सुद्धा दे म्हणून. तर गुड्डू म्हणतो, त्यांना म्हणजे कोणाला, म्हणजे असं जरा मस्करीमध्ये म्हणतो की कुणाला, कारण की गुड्डूला ऐकायचं असतं जीवाचं नाव. तर नंदिनी काहीच बोलत नाही आणि म्हणते, ते जे बाहेर थांबलेत ना त्यांना दे म्हणून. तर मग गुड्डू म्हणतो, कळलं कळलं भाऊजी, मी देतो त्यांना नेऊन म्हणून, त्यांना त्यांना असं म्हणत म्हणत जातो. त्यानंतर हा सीन इथेच संपलाय. त्यानंतर आपल्या देशमुखच्या घरचा सीन दाखवला आहे की पार्थ टेबलवर बसलेला असतो आणि तो पेन ड्राईव्ह काढतो तिथून. मंडळी, हा तोच पेन ड्राईव्ह आहे ज्या मुळे 16 डिसेंबरला खूप मोठा कुटाणा झाला होता. त्या पेन ड्राईव्हमध्ये सगळे फोटोज व्हिडिओज वगैरे असतात काव्य आणि जीवाचे. तर मग पार्थ म्हणतो की हे मला बघितलंच पाहिजे, ह्याच्या मागं कोण आहे ते. लॅपटॉपला पेन ड्राईव्ह लावायला जातो, तेवढ्यातच नॉक करतं त्याच्या दरवाजावर कोण. तर पार्थ म्हणतो, ओपनच आहे यामध्ये म्हणून. असं 2-3दा म्हणतो, पण कोणी येत नाही. तर तो बाहेर दरवाजा उघडतो आणि बघतो तर काय की काव्या थांबलेली असते तिथं समोर. तर मग पार्थ टॉमना मारत म्हणतो, काय तुमच्या त्या बोक्यापासून बोर झालं का तुम्हाला तर माझ्यापाशी आले म्हणून. तर मग काव्या वर बघते, तर काव्याच्या डोळ्यात पाणी असतं. तर पार्थ स्वतःला थांबू शकत नाही आणि पटकन म्हणतो की, म्हणजे गालापर्यंत हात नेतो, पण थांबतो तिथंच, काव्या काय झालं म्हणून. आणि परत खिशात हात घालतो आणि असं दाखवतो की त्याला काहीच फरक नाही पडलेला, आणि विचारतो, काय झालं, तुम्ही का रडताय म्हणून. तर काव्य अजून हुंदक्या देऊ देऊ रडत असते. तर मग त्याची काळजी राहवतच नाही. तो विचारतोच सारखं सारखं, काय झालं काय झालं, तुम्ही या आत बसा, आपण बोलूया. तर काव्या म्हणते, नको आत नको म्हणून. तर मग पार्थ म्हणते, अहो तुम्ही जर मला सांगितलंच नाही तर कसं मला कळणार. म्हणजे असं त्याला खूप काळजी वाटते काव्याची त्या क्षणाला. त्यानंतर मग म्हणतो की मी आईबाबांना बोलू का, त्यांच्यासोबत बोलता का तुम्ही. तर मग काव्या नाही म्हणते, नको, तुम्ही असं समजा की मी इथं आलेच नाही म्हणून, मी चुकून इथं आले असं. तर मग पार्थ म्हणतो की काय झाले नक्की सांगा तरी मला. तर मग काव्य ऐकतच नाही आणि तसंच निघून जाते. पार्थ मागणं आवाज देत असतो, काव्या काव्या म्हणून, पण
ती काय ऐकत नाही, तसंच निघून जाते. तर मंडळी हा सीन इथेच संपला आहे. त्यानंतर आपल्याला रम्या आणि वसुहत्याचा सीन दाखवले की रम्या वसुहत्याला असं गोलगोल फिरवत असते आणि खूप खुश असते. तर वसुहत्या म्हणते, हो हो, हळूहळू, एवढं काय, मला माहिती आहे तुला आनंद झाला आहे, पण कसला आनंद झाला आहे एवढा म्हणून. तर मग रम्या सांगते वसुहत्याला, आज पहिल्यांदा मी काव्याच्या नजरेत पहिल्यांदा भीती बघितली की पार्थला गमवायची, आणि ती रडली शेवटी. आणि खूप मला मजा आली ते बघून की माझं पार्थवर प्रेम मी तिला सिद्ध करून दाखवलं, असं सगळं म्हणत असते. पण नंतर म्हणते की मला थोडंसं वाईटही वाटलं. मग स्वतः म्हणते, का वाईट वाटलं तुला त्याच्याबद्दल, आणि तूच पहिले एकतर रडवलं नंतर वाईट वाटलं का? तर मग रम्या म्हणते, हो, कारण की जी भीती, जे तिला दुःख झालं ते मला जाणवलं, कारण त्या दुःखातून मी सुद्धा गेलेली आहे. पार्थला गमवायचं जे दुःख होतं ते मी सुद्धा गेलेली. पण मग तेवढ्यात म्हणते की पण माझं दुःख तिच्यापेक्षा मोठं आहे, मी काय नंदिनी नाही माझं दुःख साईडला ठेवून तिचं दुःख घ्यायला. आणि मग असं बोलते. तर स्वतः म्हणते, नाही, तू नंदिनी कधी होऊच शकत नाही म्हणून. त्यानंतर ती म्हणते की पण असं नाही आहे की तुझं लगेच लग्न होणार आहे बरं का, असं तू हे नको करू. पण मी कसंही करून मानिनीला सांगते की लग्नानंतर होईलच प्रेम, म्हणून तुमचं दोघांचं लग्न लावून देते म्हणून. तर मग रम्या म्हणते, हो, कारण की 6 महिन्याचा असतो कालावधी तो डिवोर्स, 3 महिने गेले, फक्त 3च महिने राहिलेत म्हणून, असं म्हणते. आणि ती म्हणते, स्वतः म्हणते की हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे, नक्की होईल तुमचं लग्न. आणि मंडळी हा सीन पण इथं संपला आहे. त्यानंतर आपल्याला पार्थ आणि मानिनीचा सीन दाखवला आहे. मानिनीला ओढत एका साईडला आणतो पार्थ आणि म्हणतो की आई आई, काव्य आली होती माझ्या दारापुढे म्हणून. तर मग आई म्हणते की, म्हणजे मानिनी म्हणते की, हो का, बरं बरं, मग काय म्हणली ती, म्हणजे ती उत्साही असते थोडक्यात मानिनी. पण मग पार्थ म्हणतो की तुझ्या उत्साहाला जरा आवर घाल, तसं काही नाही झालेलं, माझं ऐकून घे जरा. तर मग तरी ती मस्करीच्याच मूडमध्ये असते, पण पार्थ म्हणतो सिरियस हो जरा म्हणून. तर मानिनी म्हणते, बरं बरं, सांग मला म्हणून. तर पार्थ म्हणतो की ती आली होती माझ्यापाशी, पण रडत होती खूप, तर तू तिला जाऊन विचार ना काय झालं होतं. तर मानिनी म्हणते, मी का जाऊ, मी नाही जाणार, तुझं तू जा म्हणून. तर मग पार्थ म्हणतो की मग तू जेव्हा रडतीस तेव्हा मी पण तुझ्यापाशी येऊन विचारतो का नाही, मग तू गेलं पाहिजे का नाही, असं म्हणते. तर मानिनी म्हणते की छे, तू तर नंतर येत होतास, सगळ्यात आधी माझ्यापाशी विक्रम येऊन बसत होता म्हणून. असं म्हणजे विक्रम म्हणजे तिचा नवरा मानिनीचा आणि पार्थचे बाबा. तर मग मानिनी म्हणते की ते आधी येत होते आणि ते सगळी समजूत काढत होते माझी, आणि काय प्रॉब्लेम आहे हे सगळं काढून घेत होते. तर मग पार्थ म्हणतो की बरं ठीक आहे, तू बाबांना सांग असं. तर मग मानिनी म्हणते की ते झोपलेत. तर मग पार्थ म्हणतो की त्यांना उठव आणि सांग असं असं झालं आहे म्हणून, आणि क्रायसिस क्रायसिस म्हणजे कुटाणा झाला आहे, लवकर या आणि काव्यापाशी जाऊन विचारा. तर मानिनी म्हणते की मी आधी जायचं, त्यानंतर त्यांना उठवायचं, आणि त्यानंतर मग सांगायचं असं असं झालेलं आहे, तुम्ही जाऊन तिला समजवा, काय कारण आहे ते जाणून घ्या, आणि मग तिला मनवण्याचा ट्राय करा म्हणून. आणि हे सगळं झाल्यावर मला येऊन तुम्ही सांगा, मग मी तुला सांगणार. तर पार्थ म्हणतो हो. तर मग मानिनी म्हणते की त्याला असं टपली मारते आहे पार्थला, आणि म्हणते, एवढा मोठा घोडा, मर्दासारखा मर्द झाला आहे तू, आणि तुला बायकोला सुद्धा बोलता येत नाही साधं. विक्रमकडे बघतो कसं हे करत होता. सगळे नंतरचे आपले नसतात रे, फक्त बायको आणि नवरा त्यांच्यासाठी एकमेकांसाठीच असतात फक्त. लेकरांचं काय, नंतर मुलांचं लग्न झाल्यावर एकदा ते त्यांच्याच संसारामध्ये मग्न होऊन जातात. तुझं हे कर्तव्य आहे आत्ता की तू काव्याला जाऊन बोललं पाहिजे म्हणून. तर पार्थ ऐकत नसतो. तो परत मानिनीलाच रिक्वेस्ट करतो, पण मानिनी म्हणते, नाही, तू गेलं पाहिजे, असं धक्का मारत मारत त्याला तिथून जा म्हणते, आणि पार्थ तिथून निघून जातो. नंतर हा सीन संपलाय. काव्य रडताना दाखवली, आणि ती तिच्यासोबतच बोलत असते की मी नाही सोडू शकत पार्थला, माझं खूप प्रेम वगैरे आहे, असं सगळं म्हणत असते, स्वतःशीच बोलत असते. आणि तेवढ्यात मग तिला बॅगमध्ये आठवतं की पेंडंट आहे तिचं काव्यार्थवालं मंगळसूत्र. ती जाते, ते तुटलेलं असतं मंडळी, तुम्हाला जसं की माहिती असेल. तर ते पेंडेंट उघडती आणि जोडायचा प्रयत्न करते, पण ते जोडतच नाही. मग तिला चिडचिड होती तिची, आणि ती परत सगळं पेंडंट परत ठेवते आणि ठेवून देते. त्यानंतर ती नंदिनीला फोन लावते सगळं बोलायला. तर नंदिनी उचलते आणि म्हणते, हो बोल ना काव्य, हॅलो, काय झालं. ही बोलतच नसते, फक्त हुंदके देत असते. तर त्यानंतर बाबाचा आवाज येतो फोनवर, नंदिनीच्या बाबाचा, की कुणाशी बोलते तू, अजून झोपली नाहीस का. तर नंदिनी म्हणते, नाही नाही, कुणाशी नाही बोलते, झोपतेस बाबा मी म्हणून. तर हे सगळं काव्य ऐकते आणि म्हणते, काही नाही, मी सहज फोन केला होता ताई, आपण नंतर बोलूया, तू झोप आता.
तर नंदिनी सारखं तिला म्हणत असते, काय झाले बोल, तू रडतीयेस, काय झाले मला सांग तरी, मला कळणार कसं. जे पार्थ काव्याला बोललेलं असतं तेच नंदिनीसुद्धा काव्याला बोलत असते, पण काव्य काही तिला शेवटपर्यंत सांगत नाही आणि शेवटी फोन ठेवून देते. तर नंदिनी स्वतःच्याच मनाला म्हणत असेल काय झालं असेल, ही का रडत असेल म्हणून, पार्थ हिला काही बोलले असतील का, असं सगळं म्हणत असते. पण त्यानंतर काव्य जीवाला फोन लावते आणि ते दोघं बोलत असतात. म्हणजे फोन स्पीकरवर असतो ह्यांचा. पहिला जो फोन लावला होता नंदिनीने तो स्पीकरवर नसतो आणि हा फोन आत्ता स्पीकरवर असतो. ती बोलत असते. तर जीवा म्हणतो की तू जरा रडणं थांबवशील का, मला सांगशील का नक्की काय झाले ते, मला कळणार कसं म्हणून, असं म्हणत असतो. तर मग काव्य म्हणते काय परत परत तेच सांगू, मी तुला सांगितलं नाही एकदा. तर मग जीवा म्हणतो हेच ना की रम्या आणि दादा एकत्र येणार आहेत म्हणून, आणि हे गुरुजींनी सांगितलं आहे. तर एवढ्यातच पार्थ दारापाशी येतो काव्याच्या आणि ऐकत असतो हे सगळं. तर काव्या म्हणते की गप रे, काय ते सारखं माझ्या पुढं नाव घेतोय म्हणून. तर मग जेव्हा म्हणतो अगं तसं नसतं ते, तर मग तू जरा शांत हो आधी. तर काव्या म्हणते सारखे सारखे ते टिपिकल मला नको बोलत जाऊ, पहिलं जे मला समजूत घालण्यासाठी बोलत होत असते. तर हे सगळं पार्थ ऐकत असतो मंडळी तिकडून, पण काही बोलत नाही तो. आणि मग जीवा सांगत असतो, म्हणजे समजत असतो काव्याला की अगं ते कितीही त्यांनी बोललं तरी काही नसतं होत, त्यांना जर एकत्र यायचंच असतं तर ते आधीच एकत्र आले असते, जेव्हा ते दोघं चांगले मित्र होते तेव्हा. किंवा मग लग्नाच्या आधी, नंदिनी किडनॅप होण्याच्या आधी, किंवा सगळे लोक तुझ्याकडे पोहोचण्याच्या आधी, तुला फोर्स करण्याच्या आधी लग्न जर व्हायचं असतं त्यांचं तर झालं असतं. तू आता टेन्शन नको घेऊ त्याबद्दल म्हणून. तिला काय बोलायचं ते बोलू दे, ती फक्त बडाया मारते आत्ता तुझ्यासमोर तुला खचवण्यासाठी. तर मग काव्या म्हणते की आपण गुरुजींनी बोललेलं त्याचं काय. तर मग जीवा म्हणतो की हो मला माहिती आहे त्यांचं बोललेलं सहजासहजी असं खोटं ठरत नाही, पण असंही नाही की ते चुकीचं ह्याच्याने घ्या. जसं की त्यांनी सांगितलं होतं की बाबांना माइल्ड हार्ट अटॅक येणार आहे म्हणून. तर मग आपण बाबाचे सगळे टेस्ट करून घेतले होते पहिलेच, प्रिकॉशन्स आपण पहिलेच चालू केले होते का नाही, असंही होतं त्यांचं. नंतर माझ्याबद्दल सांगितलं होतं की मला आगीपासून धोका आहे. तर त्या आगीपासून मला धोका होता, मी टॅटू जाळून घेतला, पण माझ्या छातीवरचं किती मोठं ओझं निघालं तू बघ ना. आणि त्यानंतर ते कळलं की तुला अग्निपरीक्षा द्यायची होती असं म्हणले होते ते, आणि अग्निपरीक्षा झाल्यावर तर तू एक चांगली काव्य बनून निघालीस, तुलाही चांगलंच माहिती आहे, सगळं नीटनेटकं झालं होतं. तर काव्य म्हणते हो बरोबर आहे, आणि 16 डिसेंबरला जे झालं ते हे त्यांनी पहिलं सांगितलंच होतं की तुम्हालाच निर्णय घ्यायचा आहे म्हणून. आणि हे सगळं चांगलंच झालं की आपल्याला जे सांगता येत नव्हतं ते आपण सांगितलं, म्हणजे आपण म्हणजे ते पुढं आलं. पण मला हे कळत नाही आहे की ते कसं आलं, त्या पेनड्राईव्हमध्ये कुणी टाकलं असेल सगळं, पण कसं तरी आलं. आणि आपल्याला जे पार्टनर्सला आपल्याला सांगायचं होतं की आता आम्ही वेगळे झालेले आहोत, म्हणजे जीवा आणि काव्य, आणि तुमच्यावरच प्रेम आहे म्हणून. तर मग जीवा म्हणतो हो बरोबर आहे, माझ्या नशिबात नंदिनी होती आणि तुझ्या नशिबात पार्थ होता, होता नाही आहे असं म्हणतो. आणि तुला नक्की मिळेल, तू फक्त तुझे प्रयत्न सोडू नको, असं म्हणते. आणि मंडळी आजचा पूर्ण एपिसोड इथं संपला आहे, हा शेवटचा सीन होता. तर धन्यवाद मंडळी माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, ज्याने की जेव्हा केव्हा मी व्हिडिओ टाकेल सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल.